हिंदुत्ववादी संघटनांचं नाशिक रोडच्या दत्त मंदिर सिग्नल चौकामध्ये आंदोलन सुरू आहे। राज्यामध्ये विविध ठिकाणी महापुरुषांच्या पुतळ्याची विटंबना झाल्याच्या निषेधार्थ रास्ता रोको आंदोलन होत आहे। आणि या संदर्भातली अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। मुकुल कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। मुकुल, नाशिकमध्ये हिंदू संघटनांचं आंदोलन सध्या सुरू आहे, काय नेमकी माहिती? अजिंक्य, नाशिक रोड परिसरातील दत्त मंदिर सिग्नल चौकामध्ये हे आंदोलन सुरू झालेलं आहे। एक 10 मिनिटांपूर्वी आंदोलन सुरू झालं होतं, परंतु आपण आता बघतोय की पोलीस दल हे आता रस्त्यावर आलेले आहेत आणि जे आंदोलनकर्ते होते त्यांना इथून रस्त्यावरनं हटवण्याचं काम आता सुरू झालेलं आहे। खरं तर 10 मिनिटाची वेळ आंदोलनकर्त्यांना दिलेली होती। चारही बाजूनी रस्ता हा वाहतूक खोळंबलेली आहे, वाहनं अडवून ठेवण्यात आलेली होती। मात्र त्यानंतरही आंदोलक आपल्या जागेवरनं उठत नव्हते, म्हणून आता पोलिसांनी बळाचा वापर करायला सुरुवात केलेली आहे। आपण बघतोय की आंदोलकांना एक एक करत बाहेर घेतलं जात आहे। आंदोलकही आक्रमक आहे, आंदोलक पुन्हा एकदा आपल्या जागेवर गेलेले आहेत आणि आंदोलन करत आहेत। त्यामुळे आता इथे थोडा संघर्षाचा प्रश्न इथे निर्माण झालेला। आपण बघतोय की एका बाजूला आंदोलकांकडनं घोषणाबाजी सुरू आहे, दुसऱ्या बाजूला पोलिसांकडनं बळाचा वापर सुरू आहे। ज्या राज्यभरामध्ये ठिकठिकाणी आंदोलन चालू होते त्याचाच एक भाग म्हणून नाशिकमध्ये देखील अशा स्वरूपाचा आंदोलनाला सुरुवात झालेली होती। मात्र आता ह्या आंदोलनाला वेगळं वळण लागतं की काय असा प्रश्न निर्माण होतोय, कारण पोलिसांनी आंदोलकांना इथून हटवलेलं होतं, गाडी आलेली होती, जेल भरो आंदोलनाला सुरुवात होणार होती। मात्र तत्पूर्वीच आंदोलक पुन्हा एकदा आक्रमक झालेले आहेत। एका बाजूला आपण बघतोय वरिष्ठ पोलीस निरीक्षकांसह संपूर्ण ताफा आहे, बंदोबस्तातले कर्मचारी आहेत ते आंदोलकांना उठवत आहेत। मात्र दुसरीकडे आंदोलक अधिकाधिक आक्रमक होताना बघायला मिळत आहेत। आंदोलन सुरू आहे तुमचं, पोलिसांकडनं आता बळाचा वापर सुरू झाला आहे। सर, नेहमीच हा प्रयत्न होतो, सरकार पोलीस प्रशासनाच्या बळाचा वापर करून जाणीवपूर्वक आंदोलन दडपण्याचं काम करतात। अशा विकृत प्रवृत्तीला जाब बसणं गरजेचं असताना महापुरुषांचा अपमान होतो हे वारंवार होत असतं। आपल्या महाराष्ट्राच्या अस्मितेला डिवचण्याचं काम त्या ठिकाणी होत असतं। हे आम्ही याचा निषेध या ठिकाणी व्यक्त करण्यासाठी सर्व शिवप्रेमी नाशिककर या ठिकाणी जमलेलो आहोत। आम्ही सर्वांचा, सरकारचा देखील या ठिकाणी निषेध व्यक्त करतो। आपण बघतोय निषेध करण्यासाठी आंदोलक जमलेले होते, शांततेच्या मार्गाने आंदोलन सुरू होतं। मात्र पोलीस बळाचा वापर करत असल्याचा आरोप करण्यात आला आणि ही पोलिसांच्या वाहनामध्ये सर्व आंदोलकांना आता एक एक करत भरलं जात आहे। एका बाजूला महापुरुषांच्या नावाने जयघोष सुरू आहे, घोषणाबाजी सुरू आहे आणि दुसऱ्या बाजूला पोलिसांकडनं जे आंदोलक होते त्यांना ताब्यात घेण्याचं काम इथे सुरू झालेलं आहे। ठीक आहे मुकुल, धन्यवाद। आपण जी सविस्तर माहिती दिली त्याबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।